श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. आजपासून धन तुमच्याकडे धावत येईल. जसे लोखंड चुंबकाकडे ओढले जाते त्याचप्रमाणे या मंत्राच्या जपाने धन तुमच्याकडे खेचले जाऊ लागेल. अनेक लोकांना यावर विश्वासही बसत नाही. त्यांना वाटते की कलियुगात असा चमत्कार कसा होऊ शकतो आणि नकळत ते मंत्र ऐकल्याशिवाय निघून जातात आणि म्हणूनच त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. त्याच वेळी काही लोक श्री स्वामी समर्थ महाराजांचे खऱ्या मनाने ध्यान करून काही मिनिटे हा मंत्र ऐकतात आणि त्यांना लगेच लाखो करोडो धनसंपत्तीचा लाभ मिळतो. तेव्हा त्यांना विश्वास बसतो की हो, आजच्या काळातही मंत्रांमध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि जर खऱ्या अंतकरणाने तुम्ही मंत्र ऐकले तर कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. जर तुम्हाला अपरिमित धन जमा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आवश्यक तेवढ्या धनाचा विचार करत हा मंत्र ऐकायचा आहे. यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. फक्त मंत्र ऐकल्याने तुमची धन प्राप्तीची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही मागितलेले धन कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. जरा डोळे मिटून कल्पना करा, आपण सगळे एका अदृश्य जाळ्याने जोडले गेलेलो आहोत. प्रत्येक माणूस, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती या जाळ्यातील एक धागा आहे. जेव्हा सकाळी उठून तुम्ही एक छोटासा चांगला विचार करता तेव्हा तो विचार या जाळ्यात एक सकारात्मक कंपन तयार करतो. जसे शांत पाण्यावर दगड टाकल्यावर लाटा निर्माण होतात त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या विचारांच्या लाटा या जाळ्यामध्ये पसरतात. आपण अनेकदा मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो, मोठे यश, मोठी संपत्ती, मोठी ओळख, पण कधी विचार केला आहे का खरे सामर्थ्य तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेले आहे. एक लहानशी मदत, एक आपुलकीचा शब्द, एक प्रामाणिक हास्य, ह्या सर्व गोष्टी अदृश्य असल्या तरी त्यांची शक्ती ही प्रचंड असते. त्या तुम्हाला क्षणामध्ये कधीच जाणवणार नाही, परंतु त्यातून निर्माण झालेली शक्ती, सकारात्मक निर्माण झालेली ऊर्जा ही अनेक जीवांना स्पर्श करते, त्यांना प्रेरणा देते. ज्याप्रमाणे एक लहानसे बी मोठे वटवृक्ष बनते आणि त्या वृक्षाची सावली अनेकांना मोठा आधार देते, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील प्रत्येक छोटा निर्णय, प्रत्येक छोटी कृती तुमचे भविष्य आणि इतरांच्या आयुष्याचा पाया रचते. तुम्ही जे पेरता तेच उगवते. जर तुम्ही प्रेमच पेराल तर नक्कीच प्रेमच उगवेल. जर तुम्ही विश्वास पेराल तर विश्वासच मिळेल. तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव हा या अदृश्य जाळ्याचाच भाग आहे. काही अनुभव तुम्हाला शिकवण्यासाठी येतात, काही तुम्हाला घडवण्यासाठी येतात. त्याला विरोध करण्याऐवजी त्यांच्याकडे संधी म्हणून पहा. आजपासून तुम्ही केवळ ऐकणार नाही तर या अदृश्य जाळ्यातील तुमचे एक मोठे स्थान आहे असे जाणवणार. तुमच्या प्रत्येक कृतीने, तुमच्या विचाराने या जगामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहात. तुमचे अस्तित्व हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. तुमच्या आजूबाजूला कितीतरी वेगवेगळे आवाज आहेत, गडबडीचे, विचारांचे किंवा फक्त शांततेचे, पण काही आवाज असे असतात जे थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करतात. ते केवळ एक शब्द नसतात तर त्यांच्यात एक अदृश्य ऊर्जा दडलेली असते, एक अदृश्य स्पंदन जे तुमच्या आत खोलवर एक सकारात्मक ऊर्जा घडवण्याची कट ठेवते.
आज आपण अशाच एका शक्तिशाली स्पंदनाबद्दल बोलणार आहोत, जे प्राचीन काळापासून ज्ञानी लोकांनी स्वतःला आणि जगाला जोडण्यासाठी वापरले आहेत. याला मंत्र म्हणतात. मंत्र म्हणजे केवळ उच्चारलेले शब्द नाहीत, तर तुमच्या मनाला एकाग्र करण्याचे, तुमच्या विचारांना दिशा देण्याचे आणि तुमच्या आंतरिक शक्तीला जागृत करण्याचे एक साधन आहे. तुम्हाला असेही वाटेल की फक्त काही शब्द ऐकून काय होईल, पण कल्पना करा की एका छोट्याशा ठिणगीतून खूप मोठा वणवा पेटू शकतो. एका लहानशा बी मधून एक विशाल वृक्ष होऊ शकते. त्याचप्रमाणे मंत्रातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ध्वनी एका विशिष्ट शक्तीचा प्रवाह असतो. जेव्हा तुम्ही लक्ष देऊन पूर्ण शांत मनाने हा मंत्र ऐकता, तेव्हा केवळ तुम्ही तो ऐकत नाही, तर त्या ऊर्जेशी एकरूप होता. हा मंत्र तुम्हाला कुठलेही बाह्य त्वरित देईल असे मी म्हणणार नाही, पण तो तुमच्या आत एक शांती, आत्मिक शांतता आणि तुमच्या आतमध्ये खोलवर जाऊन एक सकारात्मकता निर्माण करेल. तुमचे मन शांत होईल आणि अनावश्यक विचार दूर जातील आणि तुम्हाला तुमच्यातील सुप्त शक्तीचा अनुभव येईल. जेव्हा तुमचे मन शांत आणि सकारात्मक असते, तेव्हा आपोआपच योग्य आणि स्पष्ट मार्ग दिसू लागतात. चांगल्या संधी तुमच्याकडे येऊ लागतात आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ऊर्जा तुमच्या भोवती निर्माण होऊ लागते. हे फक्त ऐका, कोणताही आग्रह नाही, कोणतीही अपेक्षा नाही. फक्त काही क्षण स्वतःला द्या. डोळे मिटा, शांत व्हा आणि या ध्वनीला तुमच्या आतमध्ये प्रवेश करू द्या. तुम्हाला स्वतःहून जाणवेल की तुमच्यामध्ये काय बदल होत आहेत. तुमच्या मनात कधी पैशांबद्दल चिंता आली आहे का? रात्री झोपतानाही डोक्यामध्ये हिशोब फिरतात का? गरजा पूर्ण कशा होतील? कर्जे कशी फिटतील? भविष्याचे काय होईल? असे प्रश्न तुम्हाला सतावतात का? आजच्या धकाधकीच्या जीवनात आर्थिक स्थैर्य मिळवणं हे अनेकांना कठीण होणार आहे. कितीही प्रयत्न केले तरी पैसा हातात टिकत नाही, नवीन संधी मिळत नाही किंवा आहेत त्याही संपून जातात. अशी भावना तुमच्या मनामध्ये येते का? ही केवळ तुमच्या एकट्याची व्यथा नाही, तर अनेकांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ही चिंता, ही मानसिक ओढाताण तुमच्या शरीराला आणि मनाला थकून टाकते. पण कल्पना करा, जर या सर्व समस्यांवर एक सोपा उपाय असेल तर, एक असा मार्ग जो तुमच्या विचाराला, तुमच्या नशिबाला आणि तुमच्या भोवतालच्या ऊर्जेला सकारात्मक दिशेने ओढवेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राचीन आणि सिद्ध उपायाबद्दल सांगणार आहोत. शक्तिशाली मंत्राचे श्रवण. तुम्ही म्हणाल, फक्त मंत्र ऐकून पैसा कसा येईल? पण लक्षात ठेवा, पैसाही देखील एक ऊर्जाच आहे. आपल्या विचारांमध्ये, आपल्या भोवतीच्या कंपनांमध्ये बदल घडवून आपण आपल्या भोवतीच्या ऊर्जेला आपल्या मध्ये एक निर्माण करू शकतो आणि त्यातून आपल्या जीवनात बदल घडू शकतो. तर चला मग जास्त वेळ न लावता आपण लगेच या मंत्राला सुरुवात करूया. तुम्हालाही जर असे चमत्कारिक आणि सिद्ध मंत्र ऐकायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. चला तर मंत्राला सुरुवात. ओम श्री स्वामी